सागरच्या वागण्याने सईच्या डोक्यावर झाला परिणाम. तर प्रेक्षकांनो, झालं असं की सागरचं वागणं हे तुम्ही पाहिलंच असेल. सागरने 2 वेळा या सईला धक्का दिलेला असतो, त्यामुळे सई खूप घाबरलेली आहे. तिचे बाबा बॅड आहेत असं तिच्या मनात साठलेलं आहे आणि कायम ती या गोष्टीचाच विचार करत असते आणि खूप घाबरलेली असते. दुसऱ्या दिवशी सईशी सागर बोलण्यासही नकार देतो, टाळटाळ करून ऑफिसला जातो. आणि मग ऑफिसमध्ये आल्यानंतर सागरला स्कूलमधून फोन येतो. सागरला अर्जंटली शाळेत बोलून घेतात. तेव्हा सईची प्रिन्सिपल आणि टीचर त्यांना सांगतात की सईचं काय चाललंय, सईचं वागणं योग्य नाहीये, ती कायम विचारात असते. स्कूलमध्ये दिलेले प्रत्येक प्रश्नांची उत्तर तिने चुकीचं लिहिलंय आणि बोर्डावरचं सुद्धा ती चुकीचं लिहिते. कधी कधी तर ती क्लासला सुद्धा येत नाही. सगळ्याच गोष्टीमध्ये तिला 0 मार्क पडलेले असतात. यानंतर सईची टीचर बोलते की तुमच्या घरी कोण मॅथ्समध्ये कमजोर आहे का? तेव्हा सागर बोलतो की मी तर टॉपर होतो. मग टीचर बोलते की मग तिची मॉम असेल. काही गोष्टी मुलांमध्ये आनुवंशिक येत असतात. आणि इकडे मग सागरला हर्षवर्धनचं बोलणं आठवतं की सई ही हर्षवर्धन आणि सावनीची मुलगी आहे. त्यामुळे त्याला अजूनच चिड येते आणि तसाच केबिनमध्ये बाहेर पडून रागाच्या भरात सईला सोडून दुसऱ्याच मुलीला हात धरून घरामध्ये आणताना आपल्याला दिसतोय.